नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील वालशिन येथे अखंड हरिनाम महोत्सव सोहळा काल्याचे कीर्तनाने समाप्ती। या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन नियोजन भाजपा किसान आघाडी अध्यक्ष यशवंतजी सोरे, किशोरजी भंडारी व त्यांचे सर्व सहकारी हरिनाम सोहळा कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमात राज्यमंत्री कपिलजी पाटील व इतर मान्यवर यांनी भेट दिली। आलेल्या सर्व मान्यवरांचा यशवंतजी सोरे यांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला। यशवंतजी सोरे यांनी या कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। महाप्रसादाने हा कार्यक्रम संपन्न झाला। के कुटिया का पावन होगा, आएंगे रघुवीर तो उन्हें आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। वाट बघते देवाची। देवाला घरी आल्यानंतर खायला काय द्यावं तर कुटियाच्या बाजूला असणारी बोरं घेतली झाडावरची, ती बोरं घरात आणली, स्वच्छ पाण्याने धुतली। पण जर यातलं एखादं बोर देवाला दिलं आणि ते जर आंबट लागलं तर त्याचं पाप मला लागेल। नीट ऐका महिला मंडळ, त्याचं पाप मला लागेल। हे कोण म्हणते? शबरी माता। पाप न लागावं याच्यासाठी त्यातलं एक एक बोर काढावं, आपल्या दातानं त्याला चावून पाहावं, चव पाहावी, आंबट आहे का गोड आहे। जे आंबट असेल ते घराच्या बाहेर आणि जे गोड असेल ते त्या टोकरीमध्ये। प्रभूवरती बसवलं त्या शबरीनं। त्या झोपडीमध्ये बंधू लक्ष्मण भैया बाजूला बसलेत आणि प्रभू रामचंद्र त्या बाकावरती बसलेत, आसनावरती बसलेत। शबरी मातेला शिष्टाचार माहिती होता। छोट्या छोट्या मुलांनी व्यवस्थित ऐका। शबरी मातेला शिष्टाचार माहिती होता की ज्या वेळेला माझा गुरुदेव उंच आसनावरती बसले असतील तर आपण त्यांच्या पायाजवळ बसावं। नंबर 2, गुरुदेव ज्या वेळेला आपल्या घराकडे येतील, गुरुदेव जर उंच आसनावरती बसले असतील तर आपण त्यांच्या पायाजवळ बसावं। आणि देवाचं आसन तर उंचच आहे, देवाच्या सम आसनावरती आपण बसू नये। शबरी मातेला कळालं, देवाच्या पायाजवळ बसली, देवाचे पाय आपल्या हातात घेतले आणि डोळ्यातनं अश्रू काढायला लागले। काय माझं भाग्य, वयाच्या जन्माला आल्यापासून आता डोक्यातली काळी केस पांढरी झाली तेव्हापर्यंत देवाची वाट। तो देव आहे 7व्या अवतारातला, सृष्टीचा नियंता आहे आणि तो तुझ्या घरी आलाय आणि त्याला वष्टी गुरु खाऊ घालते, न्याय नाही या। प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला थांबवलं। लक्ष्मणा, त्याच्या पुढे एकही शब्द काढू नकोस। का सांगू? विचार। जन्माला आल्यापासून माझं भजन करते, जन्माला आल्यापासून भिल्ल समाजात जन्माला आली, अस्पृश्य समाजात जन्माला आलेली आहे। ज्या समाजात वाढली तो समाज शाकाहाराकडे वळायला तयार नाही, पण तिथं असून सुद्धा तिनं माझं भजन केलं, तेवढं जाऊ दे रे। 11व्या वर्षी घरामध्ये पाप नको म्हणून तिने लग्न बोहल्यावरून निघून मातंग ऋषींचा आश्रम गाठला आणि तिथून स्वतःची झोपडी बांधली। झोपडीमध्ये एवढी वर्ष वास्तव्य करते, काळी केस पांढरी झाली, वृद्धत्वाकडे चालली शबरी। तिनं हातामध्ये दिलेली वष्टी बोर पाहू नको। जन्माला आल्यापासून मृत्यूला जाईपर्यंत माझ्यावरती केलेलं प्रेम पहा, तुला कळेल शबरी माता कोण आहे। ते तेव्हाशी उद्गारलेले शब्द आहे। सुखवी व्यथा मिळाला केवळ त्याच्यासाठी। श्रीरंग माझा वेडा, त्याला नाही दुसरा जोडा,
तुझी त्याचे संगत सोडावे गोकुळच्या नारी. ज्या वेळेला कन्हैयाच्या बाबतीमध्ये जेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजेठी देई बेटी कव्या देई बेटी कव्या जगाच्या मालकाचा सांगे गो मजला बाई ग साजनी या महाराजांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. वसंत वागडे यांच्यासाठी जोरदार आहे. त्यांच्या वतीने बायाची निर्माची बराच दूरचा प्रवास याचकडून 5,000 गणेश आवर्जून उपस्थिती. राजकीय क्षेत्र असलं तरी देखील आपल्या परिसरातील प्रत्येक कीर्तनाला हजेरी आणि युवा नेतृत्व आपलं मनपूर्वक घाले. अखंड हरिनाम महोत्सव वालशीन 2025 वर्ष 40व. एक वालशीन गावासाठी आनंदाची पर्वणी आहे की सतत 40 वर्ष अविरतपणे हे कार्य परमेश्वराच्या कृपेने घडून येत आहे. वालशीन गावावर पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून एवढ्या चांगल्या प्रकारे हे कार्य घडत आहे. त्यासाठी सर्व गावातील ग्रामस्थ यांची जी मेहनत आहे ना ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. म्हणून मी मनापासून या कमिटीचा अध्यक्ष या नात्याने सर्वांच्या मनापासून आभार मानतो की आपण ज्या पद्धतीने, ज्या तळमळीने, ज्या भावनेने, ज्या भक्तिभावाने ही मेहनत केली त्याचं फळ पांडुरंग आपल्याला नक्कीच देईल अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. आज जे कीर्तन संजय महाराज यादव यांनी जे कीर्तन केलं त्यांनी सांगितलं रात्रभर मी झोपलो नाही तरी ते इथं आले म्हणजे नक्कीच पांडुरंगाची शक्ती त्यांच्यात आहे म्हणून त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारचं कीर्तन केलं. काढून कुठल्याही कार्यक्रमाचे अवगुण बाजूला काढून त्या कार्यक्रमाचे चांगले विचार बरोबर घेऊन आपण जा आणि आपल्या आनंदाने जीवन जगा अशी मी आपणाला प्रार्थना करतो. या मनापासून आभार मानतो ज्या सगळ्यांनी इथे उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढ त्यांचेही मी आभार मानतो. मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन तळमळीने प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. ह्या गावातील जे मंदिर बांधलं त्यांनी मनापासून दान करून जे चांगल्या प्रकारचं प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो. सर्व वारकरी संप्रदायातील सर्व लोकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय श्रीमंत भागवत कथा माऊली कार्यकर्ते हरिभक्त बाऱ्यांच्या शरद वागडे साहेबांना माळुबाई प्रतिष्ठान लोणार संस्थापक अध्यक्ष यांना देखील विनंती असेल या विभाग वागडे साहेबांना देखील तरी आपण 3 पट्टे तयार करणारा हा एकमेव ग्रामपंचायत सदस्य मोहनजी मस्ते गायनाचार्य चौधरी बहिराम महाराज आहेत या ठिकाणी आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज नक्कीच दरवर्षीप्रमाणे आज आल्याबद्दल त्या पूर्ण परिवाराचं मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. आपण करूया. मी सप्ताह कमिटीच्या सर्व पदाधिकारी विनंती करतो आपण कुंडली कवच हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सप्ताह कमिटीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. प्रकाश महाराज